आकाशवाणी. पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष्य देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026 ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीएकडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300हून अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण काळात यूएई नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली. तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष्य देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर, कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसार माध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल अशी आशा अमेरिकेला आहे असं पिगॉट यांनी म्हटलं आहे.
दरम्यान इस्रायली वायुदलानं लेबनॉनमधील इराण समर्थित सशस्त्र गट हिजबुल्लाशी संबंधित पायाभूत सुविधांवर आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉक्टर दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेतील हेमा मालिनी, हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधा मूर्ती, पीटी उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समितीत समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाजमाध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता, उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रोडा नोट्सचे संस्थापक, तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15च्या सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली. अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3ऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलावूत विडिटसर्ननं पराभूत केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुढील 2 दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष्य देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीएकडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.